एक नंबर करणार विषय नव्हता कारण अंदाज आपल्याला लागतोच नाही. भरपूर दिवसाचा संघर्ष होता कारण गुलालापासून म्हणजे मुंबईला तर गुलाल होताच कारण घाटावा गुलाल नव्हता. पण काल आज बैलाने दाखवून दिलं का एक नंबर करून काल मित्रांनो नमस्कार. आज वशिष्ठी कृषी प्रदर्शनात गोटचा सर्जा आणि व्हाईट गोल्ड चिक्या आलेला आहे. तर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कृषी प्रदर्शनात आलाय? आलोय साहेबांचा आला फोन की पहिला आपल्याला आणायला लागते ते म्हणले आलो. मग पहिला मुद्दा काल एक नंबर केला त्याच्याबद्दल काय बोलाल? काल एक नंबर केला गाडी अतिशय सुंदर पाहिले काल. कसं काल काय नियोजन चालू होतं काय? नाही नियोजन चालू होतं अरुण शेटचं ते शेटचं झालं होतं नियोजन काल. हो गाडी कशी पडली काय सांगाल? 3 फेर चांगली पाहिली एक नंबर पाहिली गाडी काल. आहे ना? काल गाडी एक नंबर पाहिली. हो. त्या प्रदर्शनाबद्दल काय बोलाल की जनजागृती होती शेतकऱ्यांना सगळी माहिती मिळते? नाही या प्रदेशामध्ये कसं माहिती का शेतकऱ्याला पण माहिती मिळते ना. आम्ही गेल्या वर्षी पण आलो होतो. हा गेल्या वर्षी पण आलो होतो म्हणजे इकडचं एक नंबर विषय नाही का या प्रदेशामध्ये. तरी काय वाटलं तुम्हाला प्रदर्शन बघून कसं वाटलं काय? नाही कुठेही तसं चांगलंच आहे म्हणा. माणसाची मेकरच्या बैल वगैरे बघायला भेटते आपल्याकडची चांगली चांगली. सगळे आहे ना? हो. ड्रायव्हर नमस्कार. नमस्ते. चिक्याला घेऊन आला काय सांगाल कसं वाटतं काय प्रदर्शन बघून? प्रदर्शन चांगलं आहे आणि आम्हाला एवढ्या लांबून बोलावलेलं आम्हाला चेच्याने आमंत्रण दिले आणि त्यांचं सहकार्यांनी सगळ्यांनी. सौरभदादांनी ना? कसं काय नियोजन झालं? कधी फोन आला सौरभदादांचा? आम्हाला एक 4-5 दिवस आधी आलता हा काय म्हणले? की इकडे यायला लागते प्रदर्शन आहे बैल घेऊन यायला लागतंय. आमच्या शेटला बी फोन आलता आणि मला बी आलता. चालतंय म्हणलं आम्ही येऊ. आणि झालं का सगळं नियोजन? सौरभदादांबद्दल काय बोलाल? स्वतः सौरभदादांचं त्यांचा आमचं संबंध म्हणजे गेल्या वर्षापासून अगदी घरच्या गत आहे ते. त्याने फक्त एक फोन मला केला की अशाने आपल्याला आणायला लागते ते आम्ही आलो बैल घेऊन. हो. आणि ते सगळं नियोजन झालं ना पहिला? हो आणला. सौरभदादा काय सांगाल कसं काय नियोजन झालं काय नेमकं? गेल्या वर्षीपासून त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे मी. आपल्या कुठल्या शब्दाला ते नाही म्हणत नाहीत. आपल्या एका शब्दावरती त्यांनी दोन्ही बैल एका शब्दावरती घेऊन आले. काल गोटने एक नंबर केला त्याच्याबद्दल काय बोलत? खूप चांगलं वाटलं. मध्ये जरा गाडी फॉलो होत होती तेव्हा मी स्वतः त्यांना 2-3 वेळा फोन केला होता की काय झालंय बैल का काही होतंय. म्हणले नाही जरा आता आहे बॅड पॅच तर थोडं लॉबी टच होते सारखी. काल जेव्हा फायनल झाली सेमी झाला तेव्हा मी त्यांना परत फोन केला की आज चांगली गाडी म्हणजे सेमीला पण 2 छकड्याने मारली फायनलला पण 2-3 छकड्याने मारली. म्हणजे पहिल्यासारखं परत जसं पहिला पळत होता तसं बघायला लय आनंद झाला काल. अच्छा काय सांगाल? काल जेव्हा गाडी सेमीला पाहिली तेव्हाच ओळखलं की फायनलला गाडी काय? नाही गाडीनं गट काढल्यावर अंदाज होता की आज एक नंबर करेल मनुष्याला. होय. काय सांगाल शेट कसं कसं काय? आज चांगलं वाटलं कारण इथल्या चिपळूणकरांचं प्रेम बघून आज चांगलं वाटलं आम्हाला का इथे सर्व उत्साहाने आज सर्जाला आणि चिक्याला बघायला आलेत. कसं कसं कोण नियोजन लावलं? आज नियोजन आहे बबलूच्या चामचं सगळं ना? काय सांगाल पण इतके काल जो नंबर केला काल एवढं स्पीड लागलं काय सांगाल गाडीला? नंबर तुम्हाला गटालाच वाटलं दोन चारशे म्हणले हो गटाला तर आम्हाला भरपूर जण बोलले का गाडी एक नंबर करेल आणि ते साध्य केलं. काय सांगाल पण काय संघर्ष असतो प्रत्येकाच्या जीवनात काय बोलाल? संघर्ष तर प्रत्येकाच्या जीवनात आहे चढ उतर आहेच. आज तो जिंकला तर आपण हारणार किंवा आपण जे हारलो तर ते जिंकणार असा काय विषय नाही. सर्व काय बोलायला शेट आले सगळे नाही चांगलं वाटतंय की त्यांनी आपल्या शब्दावर बैल घेऊन आले. काल पण बैल गाडी चांगली पळाली बरं वाटलं. काल पण चांगलं वाटलं. किती प्रवास झाला? चाचा म्हणले की परत झालाय प्रवास आला आधी शर्यत केली परत थोडा बैलाला आज पण 700-800 किलोमीटर झालं कारण आम्ही पहिला बैल 400 किलोमीटर पंढरपूरला नेलेला देवाला तिथनं 150 किलोमीटर आता हे 350 किलोमीटर झालं 700 किलोमीटर झालं बैलाला. लय प्रवास झाला बैलाला या 2-3 दिवसात भरपूर प्रवास झाला. आता मुंबईची कशी नियोजन? आता बैल मुंबईला पळणार आहे परत मैदानात कधी मैदान असेल तिथं बबलूच्या त्यांच्या इथं असेल. आता सौरदादांनी सगळं नियोजन केलं सौरदादांनी केलं सगळं नियोजन. तर काय बोला सौरदादांबद्दल 2 शब्द? सौरदादांचं खूप खूप आभार मानतो कारण आज आम्ही प्रथम इथं चिपळूणमध्ये येऊन आमचा सत्कार केला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बऱ्याच लांब आला पहिला आहे ना? हो लांबून आलाय स्वतः सौरभ दादा आम्हाला घ्यायला आलेले असतील. काय झालं सौरभ एवढी गर्दी बिर्दी लावली कसं कसं काय केलं? नाही आपण गेल्या वर्षीप्रमाणे यावेळी नियोजन केलं होतं. त्यांना आपण म्हणलो की या वर्षी पण घेऊन या बैल. ते आपल्या एका शब्दावर घेऊन आले. चांगलं वाटतंय लोकांना बघायला मिळतोय हा बैल म्हणजे एवढा मोठा बैल आहे मुंबईचं रॉकेट संबोधन आहे त्याला तसाच आहे तो रॉकेट. काल त्याने ते दाखवून दिलं की त्याला रॉकेट का म्हणतात. फायनलच्या आधी सेमीलाच दाखवून दिलं पण त्यामुळे लोकांना बघायला भेटलं चांगलं वाटतंय आपल्याला आनंद आहे. रॉकेट म्हणलं जातं छोटं रॉकेट आहे ना तसं स्पीडला काय सांगाल काल कसं साध्य झालं काल? साध्य काल झालं म्हणजे ते म्हणते जसं काय ते खरंच आहे ते रॉकेटच आहे ते. काय होतं बैल पळत होता पण कुठं लॉबी नाही कसं नशिबाच आपल्याला उलट होतं म्हणल्यावर
असं पण शेवटी आहे ना म्हणजे बैल त्याला सगळे नशिबात साथ दिली. हा काल बघितलं सर्जाचा आणि चिक्याचा फेरा काढला आहे का नाही, एक जुनी जोडी फेरा कसं काय नियोजन झालं होतं काय? नियोजन आमचं आदल्या दिवशी चालतं सरजीचं चिक्याचं. हा चांगली गाडी पळाली, दोन्ही फेर मॅच आणली, चांगली पळाली. त्या गाड्यांचा नंबर बी इथे आहे का नाही? त्या गाडी कसं काय पण फेरा म्हणजे अचानक फेरा ठरला? ना बैल आमचा आजारी होता ना पुशेगावपासून. हा मग ती मग आम्ही म्हणलं फेरा टाकू कर, मग ती आम्ही पवार स्वतः बसला साहेब होता? मी स्वतः बसलो. कसं लागलं स्पीड काय सांगाल? चांगली गाडी पळाली. कारण सर्जा पण मला वाटतं थोडं बिरूट झालं होतं त्यातनं बरा ते झाला काय सांगाल? हा झाला तर तुम्ही किलर हा पळत नाही गाडीचं. म्हणजे आता ती सगळं पहिलं परत दिसतील पळताना गाडी. हो दिसतील. प्रदर्शनाबद्दल ड्रायव्हर काय बोल कसं भरले काय? प्रदर्शनात तसं तर आम्ही पहिल्यांदाच आलोय, पण एक नंबर भरले. हा. मी पहिल्यांदाच बघतोय. हा हा म्हणजे शेतकऱ्यांना काहीतरी बघायसारखं सगळं आहे ना. चांगलं कसं होतं ते आमचं पहिल्यांदाच हे इकडचा सहवास हा. आहे, पण नाही काय चांगलं त्यांनी खूप म्हणजे केले, व्यवस्थित जितले. त्याच्या काय सांगाल कोकण वाशांना पहिल्यांदाच गोडचा सर्जा बघायला भेटला, चिक्या बघायला भेटला, फॅन बराच आहे इथला. फॅन इथला बैलाचा बराच आहे. मला पण येतो तो फोन हा की आणा आमच्या भागात आणा मुशाला बैल. हा काय आणलं मग काय तर आणि त्याचबरोबर मला वाटतं तुमचं पण फॅन फॉलोवर तेवढाच आहे काय सांगाल चाचा? नाही फॅन पडला आपलं पण आहे ते भरपूर आहे. आहे की नाही? हो तेवढाच आहे फॅन फॉलोवर हो तेवढाच आहे. परत आता कधी मैदानाचं नियोजन काय? नियोजन अजून तर आता काय नाही, आता बघूया आता आराम देऊन. आता बैल मला वाटतं मुंबईला जाईल हो आता जाईल मुंबईला बैल. हो कारण बिनजोडचा खेळ चालू हो आहे हो ना. खेळ आहे ना तिकडे चालते. हा हा कधी वाजता जाईल बैल तरी? चालेल आता इथनं जाता बैल जाईल मुंबईला. बैल आपल्याकडे जायच्या आता हो इथं जातो. कधी आला होता बैल म्हणजे इकडे याच्या आधी? नाही आता रात्री आता अड्डा करून आला काल हा आणि आता आज आणखी जायला सांगा. सर दादा काय सांगाल दोन्ही बैल आज आले कोकण वाशिम जसं म्हटलं होतं तसं सगळी बैल आली हळूहळू करत करत. काल लखन झाला, परवा आपला बक्का सुरू झाला, आज हे काय सांगाल त्याबद्दल? नाही आनंद आहे सगळ्यांना, सगळेजण बघायला येतात, एवढी गर्दी करतायत त्यांना. म्हणजे हे दोन्ही बैल म्हणजे चिक्या असेल किंवा सर्जा असेल, ही मोठी टॉपची बैल ही कधीच बघायला भेटली नसती. पण बबलूच्या ह्याच्यामुळे म्हणा किंवा त्या यांच्या चिक्यामुळे आज आपल्या एका शब्दावर त्यांनी इथे बैल आणलाय. आपण आपलं नशीब समजायचं की आपण त्यांच्या दोघांच्या बाजूला बसलोय. बाकी आज कोकण वाशांना बैल बघायला भेटली आहे ना, काय सांगा मला सगळं त्याच्यासोबत सगळं प्रदर्शन पण चाचा फिरला का प्रदर्शन? आत्ताशी आलाय ना? आत्ताशी आलो तिथं वरून बसलो फिरलो. आणि बैल शक्यतो तुम्ही बैल सोडून जातच नाही कुठे आहे ना त्याच्या? नाही जात कुठे. किती वाजता किती प्रवास झाला बैलाला? परवास लय झालाय बैल, 4 दिवस झालं बैल परवासातच आहे. कसं म्हणजे मुंबईत नाही इथं हो मुंबईत अड्ड्याला आला काल. अड्ड्यास नाही इकडे ना आज घरात मग इकडे आणखी आला. म्हणजे आता खरं आज गेल्यावर त्याला रेस्ट भेटेल. आता रेस्ट आता पळवायचंय ना 10 तारखेला. झाला पण आता इथनं एक जाऊन gap दिलाय का? आता गॅप बघू आता झाला आता मूळवर. ड्रायव्हर किती तासाचा प्रवास झाला आपल्याला चिपळूण येऊपर्यंत? चिपळूण येऊस तर तसा प्रवास आमचा कसा, आम्ही इथं थांबलो त्यांची इथं वस्तीने. हा सांगाल किती वेळ लागला काय याला कुठला कसं काय? नाही काही तर चेच्यांच्या घरी बैल होता, हा त्यामुळं तरी 2.5 तास लागला असतील, 2-2.5 तास. आणि तुम्ही कंटिन्यू बैलावर असता मला माहिती आहे, जसं की तुम्ही मागच्या पाईट मध्ये म्हणलाय ना बैल सोडून नाही. बैल काय शेटचा म्हणजे माझाच बैल आहे, ते काय विषय नाही. हा हा त्यामुळे कंटिन्यू मी बैलावर असतो. हा हा. काय सांगाल कसं काय प्रवास झाला काय इतक्याला? ते म्हणले की बराच प्रवास झाला ना बैला. अहो, लय प्रवास झाला. आता मुंबईवरनं बैल मुंबईला पळाला, मुंबईवरनं माझ्या इकडे आला, देवाचं दर्शन घ्या, देवावरनं परत डबल आमचे सहकारी ते खटाव मध्ये फार्म हाऊस आहे त्यांचा, मला नाव नाही माहित त्यांचं, पण ते लोकांनी आम्हाला खटाव मधले बी सहकार्य केलं. तिथे आम्ही राहिलो, परत बैल पळाला, चाच्याच्या घरी आलो, सकाळी डबल चिक्या सर्जा एकत्र आणले. अरे वा रे वा. एकाच गाडीत नाही का गाड्या वेगळ्या? नाही वेगवेगळ्या गाड्या आहे, चिक्याची वेगळी गाडी आहे, सर्जाची वेगळी गाडी आहे. काय सांगाल त्याबद्दल कसं काय किती प्रवास झाला? लय प्रवास झाला, जवळजवळ मला वाटतं 400-450 किलोमीटर, 400-500 किलोमीटर रनिंग झाले बैलाला या 2 दिवसात. पण यांची इच्छा होती आपला बैल आणायचा, पण प्रेम आहे ना. कोकणवासियांचं प्रेम होतं आमच्या बैलावर, म्हणून आम्ही बैलाला एवढा त्रास होऊन पण आम्ही बैल आणला का, तर माणसांची इच्छा होती. काही लोक शर्तीला येते त्यांनाच बघायला भेटत, जवळ काही लोकांची इच्छा असते बघायची, त्याच्यामुळे आम्ही म्हणलं चला घेऊन जाऊया. जोडून शेट काय सांगाल कसं कसं काय आज कोकण वाशांना बैल बघायला भेटली? होय, हा आपल्या वाशिष्ठी मिल्क्स अँड मिल्क प्रोडक्ट्सच्या वतीने जे प्रशांत यादव साहेब आणि स्वप्ना यादव मॅडम कडून जे कृषी प्रदर्शन आज 5 दिवस इथे 5 ते 9 जानेवारी पर्यंत घेण्यात आले, त्यात पहिल्या दिवसापासून तुम्ही बघताय. पहिल्या दिवशी आपल्या बैलगाडी क्षेत्रातला देव समजला जाणारा बकासूर आलेला. काल तुम्ही बघितलं तर फॉर्च्युनरचा 1 नंबरचा मानकरी लखन आलेला, आणि आज महाराष्ट्रातली अपराजित जोडी व्हाईट गोल्ड चिक्या
आणि घोटकरांचा सर्जा आले. सगळ्यांनी आपला आनंद घ्यावा आहे ना बघायचा. होय, सर्व कोकणवासियांना एक सुवर्ण संधी आहे की म्हणजे जी बैल आपल्याला बघण्यासाठी घाटावरती पश्चिम महाराष्ट्रात जावं लागतंय ती बैल आज यादव साहेबांच्या आणि मॅडमच्या माध्यमातून आपल्याला इथे चिपळूणमध्ये बघायला भेटतंय. तर सर्व बैलगाडी शौकीन चालक मालक यांना विनंती आहे की आपण सर्वांनी इथे यायचंय आणि यांना पाहण्याचा आनंद घ्यायचा आहे. आंडेराव नमस्कार. नमस्कार काय सांगाल कसं कसं वाटलं कोकण भाषेला सगळे बैल बघायला भेटले. खूप छान. ऍक्च्युली स्वप्नील दादामुळे आज इथे यायला मिळालं. दादाचे मनापासून आभार मानतो कारण की कल्याण डोंबिवलीला तुम्ही बघताय इलेक्शनची गडबड आहे. त्या गडबडीला साईडला ठेवून मी आज या नंदीसाठी नंदीच्या प्रेमामुळे इथपर्यंत पोहोचलो कारण त्यांचाच आशीर्वाद माझ्यावरती आहे आणि कायम राहील. आणि बघताय तुम्ही चिपळूणमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रेम मिळालं मला, माझ्या कलेला, त्यानंतर आपल्या लाडक्या नंदीला. खूप चांगले चांगले नंदी, जग प्रसिद्ध नंदी आज इथे आपल्याला बघायला मिळाले आणि त्याचा आनंद प्रेक्षक घेत आहेत, आपण पण घेतोय स्वतः. बरेच जण येऊन बघून जावं आहे ना. येस. सर्वांची इच्छा असते, चिपळूणवाल्यांना घाटावरती यायला मिळत नाही. महिला असतील, त्यानंतर जे पण माणसं आहेत त्यांना असं बघून आनंद होतोय. आपल्याला पण छान वाटतं की एवढ्या नंदींना बघायला असा पूर्ण चारी साईडने म्हणजे आनंद होतो.